नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपले जे वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत आहेत त्या सिरीजमध्ये. तर आपण आज बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 21वा सिद्धांत. सकाळी लवकर उठा. ठीक आहे, का आवश्यक आहे? आपले पूर्वज, एक म्हण पण आहे, पूर्वज पण आपल्याला सांगतात की लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य धनसंपदा लाभे. ठीक आहे, जो लवकर रात्री झोपतो तो सकाळी लवकर उठतो आणि त्याचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यामुळे त्याला धनसंपत्ती जी आहे, धनसंपदा त्याशी लाभे. तर आपण आत्ताच्या काळामध्ये जे आपलं सकाळी उठण्याचं, जे काम करण्याचं सगळं जे शेड्यूल आहे ते पूर्ण चेंज झालेलं आहे. बऱ्याच आता गावी ते आहे, छोटे छोटे खेडेगावी जे आहे ते जे निसर्गाशी अनुकूल आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार खेडेगावी हे सगळेजण शेड्यूल ते म्हणजे त्यांचं जे रुटीन आहे डेली ते फॉलो करतात, पण सिटीमध्ये ते होत नाही. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला होणार नाही सर सकाळी उठणं आम्ही, कारण आम्हाला रात्रीच काम करणं योग्य वाटतं. कारण याच गोष्टी मी काही दिवसापूर्वी जेव्हा डिस्कशन व्हायचं तर ते मी अशी कारणं द्यायचो की नाही, मला रात्रीच काम करायला जास्त आवडतं किंवा तेच मला बरं पडतं. तसं नाही मित्रांनो, जर तुम्ही सकाळी स्टार्ट केलं, तुम्ही जर 4ला उठले, ठीक आहे, तर तुमच्याकडे जवळपास 2 ते 3 तास असतात. त्यावेळेस सगळ्यात शांतता जास्त त्यावेळेस असते. कारण तुम्ही रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत जरी काम केलं तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला त्या लेवलची शांतता नाही मिळणार की ज्याप्रमाणे सकाळी ज्यावेळेस मिळते ती. तुम्ही ट्राय करा. आता खेडेगावी पण बघा, सकाळी कधी उठतात सकाळचे, म्हणजे माझी आई पण सकाळी कधी गावी असताना उठायची की जेव्हा कोंबड्यानी बाग दिली, कोंबडा हरवला की सकाळी उठणार. म्हणजे एक त्यांचं एक नॅचरल अलार्म आहे निसर्गाने दिलेला. ते दिले, ते आवाज आला की ते उठायचे, त्याच्यानुसार त्यांचं रुटीन असायचं. आणि रात्री मला आठवतं गावामध्ये तुम्हाला 8 वाजता तर कुणीच दिसणार नाही. 8 मॅक्स म्हणजे 8 वाजता, कारण अंधार झाला की खेडेगावी अजूनही म्हणजे बस नसते किंवा काय, तर बाहेरगावी गेलं तरी पण 7च्या आत घरात यायचे. 7, 7:30ला आम्ही जेवण करून तर झोपायचो. पण म्हणजे हे रुटीन होतं, पण आता ते रुटीन फॉलो होत नाही. एका निसर्गाशी अटॅच होतं हे रुटीन. तुम्ही आत्ता पण बघा, तुम्ही तुमची आपली जी लहान मुलं असतात, लहान मुलं त्यांचं रुटीन ठरलेलं असतं, ठीक आहे, ते सकाळी 5ला 4ला बरेच 5 आणि 4ला अशी उठतात लहान मुलं. आणि त्यांचं झोपण्याचं टायमिंग असतं, त्यावेळेस ते झोपतात. झोप नाही झाली तर ते चिडचिड करतात. आणि आपलं पण हे असंच रुटीन होतं, पण आपण सिटीमध्ये आल्यानंतर आपलं सगळं रुटीन आपलं चेंज झालं. आपण रात्री जास्त वेळ जागतो. बऱ्याच वेळा तर मी म्हणतो की तुम्ही 11-12 वाजेपर्यंत जर खरंच काम करत असाल तरी पण ते तुम्ही शिफ्ट करा मॉर्निंगला. आणि जर तुम्ही टाइमपास करताय, वेब सिरीज बघताय किंवा काही सिरियल बघताय, त्याच्यासाठी तुम्ही जर 11 वाजेपर्यंत जागत असाल, 11, 12, 1 वाजेपर्यंत, तर ते पहिले बंद करा. कारण हे तुमच्या हेल्थवर खूप परिणाम करणार आहे. कारण याचा जो परिणाम आहे तो एकदम वाईट होणार आहे. तुमचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यावर इफेक्ट होणार, ठीक आहे, डायजेस्ट होणार नाही अन्न, थोडे थोडे तुमचे स्ट्रेस लेवल वाढणार, तुम्ही चिडचिड करणार. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही 2-4 दिवस झोपू नका जास्त वेळ, म्हणजे एक रात्री 2, 3, 4ला झोपा आणि 2-3 तासच सकाळी लवकर उठा. आणि तुम्ही ट्राय करा 3-4 दिवस. तुमची चिडचिड जी आहे ती ऑफिसमध्ये असो किंवा घरी असो तुमच्या मुलांवर, तर हे ऑटोमॅटिक ह्या गोष्टी होतात आणि आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत. कारण यामुळे काय होतं की स्ट्रेस लेवल वाढते. या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत अशा जनरली. नंतर मोठा काही इफेक्ट झाला म्हणजे जे विजिबल आहेत त्या, किंवा मोठं काहीतरी एक चेंजेस झालेत, त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी दिसतात. पण मी हे सगळं ऑब्झर्व केलंय. तुम्ही जर लवकर झोपले नाही, तुमचं जे हेअर फॉल आहे त्याचं कारण पण तेच आहे, ठीक आहे. हेअर फॉल मध्ये पण असो किंवा तुमचं डायजेशन आहे, ठीक आहे, तुमची जी एनर्जी आहे, दिवसभर बऱ्याच जणांना एनर्जी नाही फील होत, मॉर्निंगला लो एनर्जी फील होते.
त्याच्यानंतर कधी मध्ये काहीतरी खाल्लं किंवा काय झालं तर मग ते थोडं एनर्जी येते. इन्स्टंट एनर्जी असते ना, जसं ग्लुकोज किंवा ज्यूस पिला तुम्ही किंवा चहा पिला. चहा तर प्यायलाच नाही पाहिजे. जे दुधाचा चहा पितात त्यांच्यासाठी मी म्हणतोय. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही हे खायला नाही पाहिजे, ते खायला नाही पाहिजे, ते प्यायला नाही पाहिजे असं सांगताय. पण हे सगळं माझं ऑब्झर्वेशन, सगळ्या गोष्टी मी त्या गोष्टीतून एक जे आरोग्याशी रिलेटेड आहे हे मी सगळं ऑब्झर्व केले. ठीक आहे. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस कॉलेजला असताना मी असं जेवण स्किप करायचो. सकाळी जेवायचं नाही, नाश्ता नाही करायचा. डायरेक्ट दुपारी 2-3 वाजता काहीतरी वडापाव खाणे, पॅटीस खाणे ह्या गोष्टी केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, मेसला आम्ही जेवताना तुम्ही सकाळी तर नाश्ता नाही, डायरेक्ट दुपारी जेवायचं तर मग बघ 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 खायचं, कारण खूप भूक लागलेली असायची आणि खूप जास्त खायचं म्हणजे अति खायचं. मग त्यामुळं परत ते मेसमध्ये सोड्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे खूप इश्यू. हे मी का सांगतोय, कारण हेल्थ इश्यू हे तुमच्या प्रोग्रेसशी रिलेटेड आहेत. तुमचं जर माइंड, तुमची जर हेल्थ ही जर व्यवस्थित असेल तरच तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता लाईफमध्ये. ठीक आहे. तुम्हाला मी तर म्हणतो की महिन्यातून तुम्ही एक वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन यायचं. जे पण तुमच्या जवळपास मोठं हॉस्पिटल असेल, मल्टी स्पेशालिटी वगैरे, तिथं जाऊन फक्त एक राऊंड मारायचा. त्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की आपली हेल्थ किती गरजेची आहे. म्हणजे ज्यावेळेस माणूस आजारी पडतं त्यावेळेस काय होतं की माणूस स्वतः पहिले आपली हेल्थ जोपर्यंत रिकवर होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही. ठीक आहे. महिन्यातून तुम्ही स्मशानभूमीत, ग्रेवयार्डमध्ये जाऊन या. त्यावेळेस आपल्याला कळतं की काय गरजेचं आहे. म्हणजे लाईफमध्ये काहीच नाही, आपल्याला शेवटी यायचंय कुठं तर